सई, अगं अगं बाळा, किती त्रास करून घेशील? तुला यांचा स्वभाव माहितीये की नाही? आजी, मी जे काही केलं ते आप्पांची तत्व जपण्यासाठी केलं ग. नचिकेत आपल्या संस्कृतीवर डॉक्युमेंटरी करत होते. त्यांना सगळी माहिती नीट मिळावी म्हणून मी त्यांना मदत करायला तयार झाले. मला माहितीये ग सगळं. आजी, पण आप्पांचा गैरसमज झालाय ग. त्याला आता कोण काय करणार सांग? आणि त्यांना मदत करण्याचा निर्णय सुद्धा मी आप्पांचा ऐकूनच घेतला होता. म्हणजे त्यांना मदत करायची की नाही याबद्दल माझ्या मनात गोंधळ होताच. रक्षाबंधनाच्या दिवशी आप्पा स्वतः म्हणाले की आपली संस्कृती जपण्यासाठी आपण एखाद्या परदेशी व्यक्तीच्या घरात जाऊन त्यांना शिकवलं पाहिजे. ते ऐकून मला असं वाटलं की आपण हे करायला हवं. तुझं काही चुकलंय असं मला अजिबात वाटत नाहीये. आप्पा माझ्यावर रागवलेत ग आजी. मी काय करू? कसा गैरसमज दूर करू त्यांचा? तू बस आधी. बस बरं इथे बस. शांत हो. आता मी काय सांगते ते ऐक. हे बघ, तू आत्ताच त्यांच्याशी ह्या विषयावर काही बोलू नकोस. आता ते रागात आहेत की नाही? तू काहीही बोललीस तरी अर्थाचा अनर्थ होईल उगाच. उद्या सकाळी बघ, आपोआप त्यांचं डोकं शांत होईल. खरंच असं होईल आजी? पण आता अशी आशा करायची ग. शांत राहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही पर्याय आहे का सांग? आजी, याआधी आप्पा माझ्यावर कधीच चिडले नाही ग. तू नको एवढा विचार करूस बाळा. यांचं काय करायचं ना ते मी बघते. आजी, जाणार उद्या. Going back to Australia tomorrow. But कसं जाऊ असं तुला ट्रबल मध्ये सोडून? No. मी करणार, काहीतरी करणार मी. I'm gonna find some solution to this. You shameless creature. आता एवढा प्रॉब्लेम झाला इथे. खातो काय तू? बाई असं काय बोलतो? भूक लागली तर खाणारच ना. We have to do something. केलं पाहिजे आपण. केलं पाहिजे होतं, पण मग कंटाळा आला म्हणून मग बाहेरूनच मागवलं. बाई खा ना, घे. बाई खा रे, घे. Thanks, please. I don't want it. डिस्टर्ब झाला साई खूप. जेवला नसणार ती पण, I know. अरे मग आता काय तू उपाशी राहणार आहेस? Next, did you see the look on her face? Hurt झाली ती. सईचा फेस? ते आपणची बडबड सुरू असताना कोण बघणार आहे तिच्या फेसकडे? तुझा हार्टचा मॅटर जामच सिरियस झालाय यार. Shut up. Suddenly एवढा प्रॉब्लेम झाला. And that too because of me. मी करणार काहीतरी. I'm gonna do something. खा. खा.
म्हणजे सुचणार काहीतरी मस्त. हा साई, भाई मी काय सांगतो ऐक. yeah, please tell me. I need ideas. भाई शाणा असशील ना तर मॅटर क्लोज करून टाक. Please don't say this. भाई खरंच सांगतोय, तुझं आणि सईचं काहीच होऊ नाही शकत. नाही म्हणजे तूच विचार कर ना, तुझे भाषेपासून सगळे वांदे आणि ते केतकर म्हणजे कट्टर स्वदेशी. मग कशी लव्ह स्टोरी तुमची पुढे जाणार आहे तूच सांग. होणार this. It has to. भाई मी काय सांगतो ऐक ना, तू मस्त ऑस्ट्रेलियाला जा. तिकडे मस्त कोणतरी हॉट बेब शोध. अरे कितीतरी भेटतील. हा जा. Yeah, I know. But साई सारखं नाही ना. भाई तू खरंच वेडा झाला यार. ऐक ना माझं प्लीज, जा तू. Please. Let me think. करणार मी. आपणचा राग कमी करणार. अरे पण तू काही करायला गेलास तरी माती खातोस, त्याचं काय? कसा राग शांत करशील त्यांचा? राग शांत करायला जाशील आणि तो म्हातारा अजून चिडेल. I have to try. माझ्या मुले त्यांच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम नको मला. अरे पण गरज काय? कशाला ताप करून घेतोस डोक्याला उगाच? Leave it. नाही करणार तुला. Just leave it. ठीक आहे, पण करणार कायस ते तरी सांग. तू पेटलेला ज्वालामुखी तू कसा शांत करणार आहेस? त्या हिटलरच्या डोक्यावर तू सकाळ संध्याकाळ अभिषेक केलास ना तरी त्याचं ते टाळकं शांत होणार नाहीये. करणार मी. I don't know how, but मी करणार. माझ्या हातून खूप मोठा चूक झाला. काय पण केलं बाराती संस्कृतीसाठी केलं. प्लीज नो प्लीज नाही. आपा मोठ्या मनाने क्षमा करा. रेडी. म्याव म्याव म्याव. आपा माझ्या हातून मोठा चूक झाला. म्याव. काय पण केलं बाराती संस्कृतीसाठी केला. गुड. गेले 1-2 महिने आमच्या घरातलं वाटीभर दूध पिऊन कोणत्या बोक्याचं पोट भरत होतं हे मला आज कळतंय. आपा मी सांगतो सगळा तुम्हाला. ओके. काय सांगणार आहेस? एक वाक्य तरी धड बोलू शकणार आहेस का? बोलणार मी. बोलणार. शुद्ध मराठी बोलणार. ठरवून आलो मी. असं का? छान. आपा माझ्या हातून मोठा चूक झाला. मला क्षमा करा. मी काय पण केलं मराठी संस्कृतीसाठी केलं. खाद्य संस्कृतीचा प्रसार करायचा प्रयत्न केला मी. माहितीपट बनवलं. बट आपण तुमचं गैरसमज झालं. प्लीज फॉरगिव्ह मी. सत्यानाश. शेवटी इंग्रजी शब्द आलाच. आज काही खरं नाही या पोराचं. आपण मी प्रयत्न केलं. घ्या तुम्ही पुष्पगुच्छ घे. अरे पुष्पगुच्छ म्हणतात याला. यातली सगळी फुलं ही भारतीय आहेत कटाक्षानं. पण या फुलांची नावं काय आहेत हे माहितीये का तुला? नावं माहिती असायला त्याला काही दुकान थाटायचं का फुलांचं? उगीच आपलं काहीतरी. पांढरा लाल फुल तसं माहिती नाही. स्पेसिफिक नाही माहित. नाही तुझ्याकडनं तशी अपेक्षाही नाहीये. आपा वचन नाही. नावचं काय? पूल छान आहे. तुम्ही पूल घ्या. प्लीज क्षमा करा. क्षमा करा म्हणे. धड उच्चार नाहीत. त्या वाक्याला कुठे व्याकरण नाही. इकडचे तिकडचे आपले 4 शब्द जुळवायचे आणि बोलायचं. आणि ह्या मराठीला मी क्षमा करायची? शक्यच नाही. निघून जा इथनं तू.
शहाणा असशील तर कायमचा इथनं निघून जा, नाहीतर तुला इथनं कसं घालवायचं हे मला चांगलं ठाऊक आहे. देवकी, गुड तू आला. आपण ना सॉरी बोलायचं मला. आय ट्राय टू टॉक इन मराठी बट यांना प्रॉब्लेम झाला. अरे ज्यांना नीट मराठी बोलता येतं ना त्यांची सुद्धा बोबडी वळते यांना बघून. देवकी, चूक झाला माझा. इट्स माय मिस्टेक अँड आय फील सो गिल्टी. वाईट वाटतं खूप. अरे तू मुद्दाम काही केलं नाहीस ना, मग जाऊन दे, नको एवढा विचार करू. बट वाय, का झाला असा? आय फील सो मिझरेबल. कन्व्हिन्स कसं करू आपण? माझं ऐक, कुणाशी काही बोलू नकोस, शांत बस जरा. आमचेही हात दगडाखाली आहेत रे. आम्ही मनात असूनही काही नाही करू शकणार तुझ्यासाठी. आय नो. आणखी एक सांगू का? तुझी डॉक्युमेंटरी पूर्ण झाली आहे ना आता? मग परत जा ऑस्ट्रेलियाला. तुला हे सांगताना खूप त्रास होतोय रे बाळा, पण दुसरा काही इलाज नाहीये ना. देवकी, राग कसं कमी होणार आपणचं? आणि तुमचं काय देवकी? अरे आम्हाला सवय आहे रे. किती दिवस तोंड फुगवून बसतील? कधीतरी बोलावं लागेलच ना त्यांना. आणि जे काही होईल त्याला सामोरं जाण्यावाचून काही पर्याय आहे का दुसरा? साईशी बोलायचं मला. नको बोलूस तिच्याशी आत्ता, कारण घरातलं सगळं वातावरण गंभीर आहे अजून. पण देवकी, राग कसं कमी करणार आपणचं? हेल्प कोणाचं घेऊ? या बाबतीत तुला एकच माणूस मदत करू शकतो. ठेव मी येऊ घेणार मी हेल्प. स्वतः आप्पा. आणि ते या जन्मात तरी शक्य नाहीये, म्हणून म्हणते त्यांच्या मागे अजिबात लागू नकोस. आणि आम्ही कोणीच काही करू शकणार नाही या बाबतीत. बरं निघते मी, नाहीतर यांची आरोळी यायची. हा, नाही 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 नाही, या वेळेला आप्पांचा राग अजिबात जाणार नाही. हो ना, ते तर आहेच. खूप चिडले तो आप्पा. माझं एक वेळ ठीक आहे, पण तुम्ही तरी का गेलात त्या रवीच्या मुलाने बोलवल्यावर? भाऊजी, हे असं काहीतरी होईल असं आम्हाला माहिती असतं तर आम्ही गेलोच नसतो ना. नाही नाही नाही, झालं ते झालं. आता कानाला खडा. त्या नचिकेतचं नाव सुद्धा घ्यायचं नाही आपण. अजिबात नाही. हे बघ, आता संबंध ठेवून चालणारच नाही. नाही नाही, मी तर म्हणते अगदी तो समोर आला ना तरी त्याच्याशी बोलायलाच नको. अजिबात नको. हे बघ, जोपर्यंत त्याच्याशी आपण संबंध तोडलेत याची खात्री आप्पांना होत नाही ना, तोपर्यंत आप्पा आपल्याला क्षमा करणारच नाहीत. नावही घ्यायला नको आणि तोंडही बघायला नको. नाही म्हणजे नाही. नाही नाही नाही. हो म्हण हो. काय हो तर हो, नाही तर नाही म्हणायचं. अरे तू कुठं आलास? जा 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 इथून. निघ 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 निघ. अंकल प्लीज प्लीज लिसन टू मी वन्स. एकदा ऐकून घ्या माझं. काय 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 ऐकायचं काय? नको. अरे आपण कळलं ना तर आज घरच सोडून जातील. तुम्ही शांत व्हा ना आधी. काय शांत व्हा? आपल्या घरी जो भूकंप आलाय ना त्याचा केंद्रबिंदू हा इथं समोर उभा आहे. हा, आणि त्याचं काय ऐकून घ्यायचं? नाही नाही नाही. नो नो, भूकंप नाही. प्लीज जस्ट लिसन टू मी वन्स. इट्स अ रिक्वेस्ट. अरे आता काय हवंय तुला? गायडन्स पाहिजे. ते कशासाठी? हा बघ, आपणशी बोलायचं. फासावर लटकवतील तुला. मनात पण आणू नकोस. विचार सोडून दे. अरे नको ना बाबा, जा इथून आणि नको बोलूस आमच्याशी. जास्त टाइम नाही घेणार मी. प्लीज. नाही नको, वेळच नाही. नाही नाही, जा जा जा. अंकल प्लीज. अरे नको, आम्हाला माफ कर बाबा, माफ कर. अंकल मुद्दाम नाही केलं. अरे बाबा, हे बघ, इंटेन्शन नाही तसा माझा. आपण एक्सप्लेन करायचा. प्लीज गिव्ह मी सम आयडियाज. हाऊ शुड आय कन्व्हिन्स? दया कर रे आमच्यावर. हे बघ हात जोडते तुझ्या पुढे, पण नको हट्टाला पेटूस. आधीच ना हे सगळं झाले त्याच्यामुळे आमच्या घरातलं वातावरण खूप खराब आहे. अजून त्याच्यात भर नको ना. जा तू. बट अरे तू आता आपणची बोललास ते आणखीन चिडतील ना. रॉंग नाही काय माझा. अरे
हो रे बाबा, ते काही असलं ना तरी आता त्यांच्याशी बोलायला जाऊ नकोस आणि आमच्याशी पण बोलू नकोस. बाकी तू हुशार आहेस, तुझं तू ठरव पुढे काय करायचं ते. चला भाऊजी. मानसी फार उत्तम म्हटलंस. मला जमलं नसतं एवढं. चला आता. नचिकेत, हिने काय सांगितलं त्याचा नीट शांतपणे विचार कर. हा तसं. सई कशी आहे? ती कशी असणार, खूप काळजीत आहे ती. तिचा हिरमुसलेला चेहरा ना अगदी बघवत नाही रे. जाऊ दे भाऊजी, चला तुम्ही. काका चहा. ए सई, कुठे निघालीस एवढ्या लवकर? आईला मदत करायची. अगं बस ग जरा, बस. आज तुझ्या हातचा चहा नेहमीसारखा नाहीये, काहीतरी कमी आहे. हो का? मी परत करून आणते. दे. अगं नको, माझ्या लक्षात येत आहे काय झालंय ते. तुझं मन नाहीये आज ह्यात, हो ना? काय ग, बरोबर आहे ना? अगं सई, असं रडून कसं चालेल? जे घडलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच वाईट वाटलंय आणि आप्पा दुखावले गेले, पण तशी आपली इच्छा नव्हती ना. नाही काका, पण आपण आप्पांशी त्यांच्या तत्वांशी नाही प्रामाणिक राहू शकलो. अगं सई, असं काहीच नाहीये. असा तू खूप मोठा गुन्हा केलायस असं अपराधी नको वाटून घेऊ. आप्पांच्या नजरेत हा गुन्हाच आहे असं त्यांना आत्ता वाटतंय सई. कदाचित काही दिवसांनी त्यांचा विचार बदलेलही. तू नचिकेतला का मदत केलीस हे त्यांना पटेलही. नाही पडणार, कारण चूक माझीच आहे. या सगळ्याची सुरुवात मीच केली. सई, हे आधी मनातून काढून टाक. असं खरंच काही नाहीये. असंच आहे काका, खोटं बोलले मी लपवलं सगळं. आणि आता तर मी आप्पांच्या नजरेला नजर पण नाही देऊ शकत. हे बघ सई, हे सगळं तू करून नचिकेतला एका अशा विषयात डॉक्युमेंटरी बनवायला मदत केलीस की ज्यामुळे आप्पांची तत्व, त्यांचा स्वदेशीचा विचार याचाच प्रचार होणार आहे ना. आता हे आप्पा ऐकत नाहीत किंवा जरी त्यांनी ऐकलं तरी ते त्यांना पटणार नाही. मग यात तुझा काय दोष? आणि सगळ्यांनीच नचिकेतला मदत केली की. एक आप्पा सोडले तर बाकी सगळेच नचिकेतशी बोलताय. मग तुझी एकटीचीच कशी काय चूक? मी जे काही सांगतोय त्याचा शांतपणे विचार कर आणि या सगळ्या घडामोडींचा स्वतःवर एवढा परिणाम नको होऊ देऊ. तुझी यात काहीही चूक नाहीये आणि मी तर म्हणेन की कुणाचीही नाहीये. अगदी नचिकेत सुद्धा त्याच्या जागी बरोबरच आहे. आणि हे बघ सई, परिस्थितीनं तेवढीच गंभीर असते जेवढी आपण ती वाटून घेत असतो. सगळं आपल्या वाटण्यावर आहे. काय निघतो मी आणि मला संध्याकाळी छान चहा हवाय तुझ्या हातचा, तुझं मन त्यात असलेला. काय बिग्स, आपण नाही ऐकत माझं. इनफॅक्ट त्यांच्या घरातलं कोण नाही ऐकत माझं. भाई, सॉलिड आयडिया आहे. तू त्यांना शुद्ध मराठीत पत्र लिहून पाठव. नो, आपण लेटर फेकून देणार. नको. हा मग भाई, एक काम कर. जाहीर सत्कार असतो ना तसा जाहीर माफीचा कार्यक्रम ठेव. अरे आपण करतो ना सगळी अरेंजमेंट. हा प्लीज बी अ बिट प्रॅक्टिकल. काय यार भाई, तुला एक पण गोष्ट माझी आवडत नाही. आपणचा राग कसं कमी करायचा ओनली साई नोस. ओके, ओनली शी कॅन गिव्ह मी नाईस आयडियाज. बट ती बोलत नाही माझ्याशी. हा ना भाई, तेच तर सगळे लोचे झाले तुझे. मी गेम खेळतो. Wait. Give me the phone here. I'll call her. हे नाही भाई, असं नाही करायचं. तू तो विचार पण मनातून काढून टाक. No. साईशी बोलणार मी, इथूनच बोलणार. अरे इथून बोलणार काय,
त्या हिटलरने फोन उचलला ना, हिरोशिमा नागासाकी सगळं फुटेल. फुटू दे, आय डोंट केअर. वेट 10 एके 10, 10 दुणे 40, 10 त्रिक 60. नमस्कार. कोण बोलताय? नाव गाव पत्ता काही आहे का नाही तुम्हाला? मी अप्पा केतकर बोलतोय. कुणाशी बोलायचंय तुम्हाला? हे असे दूरध्वनी जर येणार असतील तर हा दूरध्वनी संचच काढून टाकतो. भोवतालच्या लोकांचा त्रास कमी होता तेव्हा आता हे असे दूरध्वनी यायला लागलेत. पाणी पिक केला होता. अरे तो हिटलर आहे ना, दिवसभर त्या फोनला चिटकलेला असतो. I'll try after some time. थोड्या वेळाने म्हणजे नक्की कधी? नाहीतर तू थोड्या वेळाने बोलशील आणि आलो.